प्रार्थना करा, प्रार्थना तुम्हाला शुद्ध हृदय देईल आणि त्या शुद्ध हृदयाने तुम्हाला सर्वत्र परमेश्वराचं दर्शन घडेल. शब्द आहेत संत मदर तेरेसा ह्यांचे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, प्रार्थना, उपवास आणि दानधर्म प्रायश्चित्त काळातील 3 महत्त्वाचे आध्यात्मिक स्तंभ. आज प्रभू येशू ख्रिस्त ह्या प्रार्थनेविषयी एक सुंदर असा दाखला देत आहे. परुषी आणि जकातदार. प्रायश्चित्त काळाच्या मध्यावरती आपण जाऊन पोहोचत आहोत. अशा वेळेला मागे वळून पाहायचं आहे आणि स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की ह्या काळात प्रार्थनेमध्ये मी किती वेळ दवडलेला आहे, घालवलेला आहे आणि किती वेळ अगदी मनापासून मी प्रार्थना केलेली आहे. ही प्रार्थना खरोखरच मनापासून केलेली आहे किंवा नाही हे कसं समजायचं? संत जॉन पॉल दुसरे म्हणतात की जेव्हा प्रार्थना करीत असताना आणि प्रार्थना झाल्यानंतर आपलं मन स्वर्गीय आनंद आणि शांतीने भरून जातो, तेव्हा आपली प्रार्थना नक्कीच चांगली झालेली आहे ह्याची ती ग्वाही असते. प्रभू येशू ख्रिस्त देखील आज एका दाखल्याद्वारे प्रार्थना कशी असावी आणि प्रार्थना कशी नसावी ह्याचे धडे आपल्याला देत आहेत. ह्या दाखल्यामध्ये असलेला जकातदार स्वतःला पापी समजतो. तो जास्त बोलत नाही, तो शांत राहतो. तो फक्त देवाला उद्देशून एकच वाक्य म्हणतो की हे देवा, मज पाप्यावर दया कर. म्हणजे तो त्याच्या स्वतःच्या पापी प्रवृत्तीविषयी त्याला भान आहे, जाणीव आहे. ते तो समजून आहे आणि म्हणूनच तो नम्रपणे परमेश्वराकडे दयेची याचना करतो. ह्या उलट परुषी मात्र स्वतःशी प्रार्थना करत आहे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. इतकंच नव्हे तर तो इतर माणसांचा न्याय करत आहे की इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखा मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो, अशा प्रकारचं वचन त्याच्या मुखातून बाहेर पडतं. इतकंच नाही तर आपण आध्यात्मिकदृष्ट्या काय काय करत आहोत त्याचा पाढा तो आपल्या प्रार्थनेमध्ये वाचत आहे की मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. जे मला मिळते त्या सर्वांचा मी दशांश देतो. थोडक्यात प्रार्थनेमध्ये आपण जे काही करतो, जे काही बोलतो ते फारसं महत्त्वाचं नसतं. तर परमेश्वर आपल्यामध्ये काय करत असतो, परमेश्वर आपल्याला काय सांगत असतो ते अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून येशू सांगत आहे की जो कोणी स्वतःला उंच करीतो तो नमविला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवितो तो उंच केला जाईल. हा जकातदार स्वतःला नमवितो म्हणून प्रभूने त्याला उंचावलं की तो नीतिमान ठरून आपल्या घरी निघून गेला. या उलट परुषी स्वतःला नीतिमान समजत होता, परंतु येशूच्या नजरेमध्ये तो काही नीतिमान ठरू शकला नाही. ह्या प्रायश्चित्त काळामध्ये योग्य पद्धतीने प्रार्थना करण्याची सुबुद्धी आपल्याला व्हावी, म्हणून परमेश्वराकडे कृपा आणि शक्ती मागूया.